पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर। अव्वळीला मात्र निमितच्या बॅट मधून चेंडू निघतोय, चेंडू माफ करा रोशनच्या बॅट मधून वजी साहेबांना की थोडा वेळासाठी तुम्ही समालोचन कक्षामध्ये या। वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार, म्हणजे पेनल्टी मिळेल हे लक्षात ठेवायचं आहे। तर शेवटच्या मॅचला तुमची पेनल्टी असेल ती हे लक्षात ठेवा। तर प्रत्येकाने प्रत्येक खेळाडूला हे खेळवायचं। राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर निखिल। अव्वळीला निमितच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, चौकार धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात। गोलंदाज निखिल पामाळे गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल। राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेला निमितच्या बॅट मधून हवाई सफर, चेंडू टाटा बाय बाय करत हाय हॅलो करत चेंडू सीमारेषा पार, षटकार। गोलंदाजी झाले याच्यावर आता कमबॅक करायचं आहे कारण की धावसंख्या खूप वेगाने वाढले। 67 धावा आतापर्यंत आपण पाहतोय। इथे पहा स्लोवर चेंडू होता मात्र चतुराईने खेळला, चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर त्या चेंडूची वाट लावली, असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय निमेश। षटकातील दुसरा चेंडू सामना करतात पुन्हा एकदा निमेश, पुन्हा एकदा उंच मारलेला फटका, इथे मात्र चेंडूला थांबवू शकत नाही, एक बाउन्सने चौक। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय दंदन दंदन करत सीमारेषा पार, चौकार, 4 धावा।